लोढा बिल्डरकडून हजारो ग्राहकांची फसवणूक, मनसेचा मोठा आरोप. अविनाश जाधवांचे ठाण्यात आंदोलन. ठाणे शहरातील कोलशेत भागात लोढा बांधकाम व्यावसायिकांच्या एका प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावर ग्राहकांनी पैसे गुंतवले होते, परंतु यातील काही ग्राहकांचे बँकेचे कर्ज मंजूर झाले नसल्यामुळे त्यांनी घराची नोंदणी रद्द करून सुरुवातीला भरलेली अनामत रक्कम परत करण्याची मागणी केली. परंतु या बांधकाम व्यावसायिकाने ग्राहकांचे पैसे परत करण्यास विरोध केला. त्यामुळे लोढा या बांधकाम व्यावसायिकाच्या विरोधात मनसेच्या अविनाश जाधव यांनी आज गुरुवारी आंदोलन केले. यावेळी मनसेचे व्यावसायिकांच्या विरोधात विविध आशयाचे फलक हातात घेतले होते. यावेळी फसवणूक झालेले ग्राहकांसमोर त्यांनी लोढाच्या कर्मचाऱ्यांना या प्रकरणी जाब देखील विचारला. लोढा बांधकाम व्यावसायिकांच्या एका प्रकल्पामध्ये अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांनी घरे बुक केली. त्यांनी लाखो रुपये ॲडव्हान्स म्हणून दिले, पण लोन मंजूर न झाल्यामुळे घराची बुकिंग रद्द करण्याची विनंती मनसेतर्फे बिल्डरला करण्यात आली. बिल्डरने लोकांनी भरलेले लाखो रुपये परत करण्यास विरोध केला. त्यानंतर आज लोढा बिल्डरच्या विरोधात मनसेने आंदोलन केले. लाख रुपये डाऊन पेमेंट गेलं आणि ज्यावेळेला त्यांनी त्याची फाईल लोनला टाकली त्यावेळेला त्याचं लोन झालं नाही. सो त्यांनी यांना कळवलं की माझं लोन होत नाहीये, कृपया माझ्या डिपॉझिटमध्ये तुम्हाला काही चार्जेस असतील तर मला ते परत करा. त्याने डिपॉझिट बदला एकही रुपया परत करण्यास नकार दिला. आम्ही एकही पैसा देणार नाही. दुसरे मंजिरी मिसेस पंडित म्हणून आहे, त्याने लोढामध्ये एक 3 BHK फ्लॅट विकत घेतला 2 कोटी 8 लाखाला. त्याने त्यांना 60 लाख पेनल्टी मारली. 60 लाख पेनल्टी. म्हणजे तुम्ही 50%च्या जवळजवळ 35% पैसे ते पेनल्टी मारता. एक मुलगी आली आहे केतकी राणे नावाची, ती बिचारी तिच्या व्यवसायामध्ये पूर्ण डुबली आहे, बरोबर आहे. तर तिने 15 लाख रुपये देऊन इथे घर घेतलं होतं. मी पाठी लागल्याच्या नंतर ती 1 वर्ष येत होती, त्यानंतर मी पाठी लागल्याच्या नंतर तिला 15 लाखातले 10 लाख दिले, 5 लाख रुपये देणार नाही. हा कुठला मुजोरपणा आहे? एखादा गरीब आवडीने घर बुक करतो आणि जर नाही पैसे जमले तर हो त्याचे पैसे काही तुम्ही 10% पैसे कट करा, 5% पट करा. तुम्ही डायरेक्ट 5-5 लाख रुपये कमी करता, 3-3 लाख रुपये सांगता नाही देणार पैसे. असे हजारो लोक आहेत आणि या हजारो लोकांकडनं या लोकांनी प्रचंड पैसे घेतलेत. लोकांना कुठे जाऊन बोलावं हे कळत नाही. रोज बिल्डरच्या ऑफिसला येतात, निघून जातात. आणि कायदा आहे जे तुम्हाला मी हा कायदा सांगतो, हा बुकिंग केलेले पैसे परत करावे म्हणून रेराचा कायदा आहे. आणि हायकोर्टाने याच्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे की तुम्ही जर घर बुक केलं आणि जर तुम्हाला पैसे भरायला जमले नाही तर बिल्डरने त्यांचे सगळे पैसे परत करावेत, असा कायदा आहे. तरी सुद्धा बिल्डर गरीब जनतेला फसवतोय. लोढा यात सगळ्यात मोठा प्रमाण हा लोढा बिल्डरचा आहे. सत्तेचा धाक दाखवून तो गरीब जनतेला फसवण्याचं काम लोढा बिल्डर करतोय. असंच हा एक विषय झाला लोकांच्या बुकिंगचा. तसंच कॉन्ट्रॅक्टरांकडनं काम करून घेतलेले आहेत आणि त्यांना पैसेच देत नाही. म्हणजे 3 कोटी रुपये बिल झाल्यावर सांगते 50 लाख रुपये लेना है तो ले, नाही तर कोर्ट में जा. अरे त्या बिचाऱ्याकडनं तुम्ही 3 कोटीचं काम करून घेतलं आहे आणि आज तुम्ही त्याला सांगता 50 लाख घ्यायचे असेल लगे, नाही तर कोर्टात जाऊन बांध. आम्ही कोर्टात जाऊन बांधतो, आमच्याकडे वकील आहेत. तसाच एक विषय इथे लोढा आम्हाला हा लोढाचा अध्यक्ष आहे, बरोबर आहे. विषय सांग तुझा काय. आमच्याकडून 5 वर्षाचं कॅम्प म्हणजे कॉमन अम्युनिटी फेडरेशन चार्जेस घेतले. आता चार्जेस घेतले तर त्यांना आता कळतं की 5 वर्षापूर्वी ना तो कॉस्ट खूप झालं होतं, मग आता तुमच्याकडून वसूल करणार. आणि 90 करोड जमवले, त्यातले 60-70 करोड खर्च केले आणि आता सांगतो की पुढचे 5 वर्षाचे द्या, नाही तर तुमच्यावर पैसे जातात कुठे. तर किती अन्याय. 90 करोड रुपये. म्हणजे एखादा छोटा बिल्डर ज्यावेळेला एखादा प्रोजेक्ट उभा करतो त्याला प्रॉफिट 2-3 करोड रुपये 4 करोड रुपये होतो. 90 करोड रुपये लोढा आम्हाला फक्त एका सोसायटीतल्या लोकांनी वसूल केले आणि ते खाल्ले. कोणालाच माहित नाही तर 90 कोटीचं झालं काय. लोढा आमारामध्ये जर दर रविवारी आलात तर लोढा आमाराची लोक रोज रविवारी खाली उतरून साखळी आंदोलन करत असतात. पण यांना कोणी दाद द्यायला तयार नाहीये. मजुरी चालू आहे, सत्तेचा माज आहे, मंत्रिपदाचा माज आहे लोढांचा. हे आता आम्ही खपवून घेणार नाही, ठाण्यात तरी खपवून घेणार नाही. लोढांना आमच्या रागाला सामोरे जावं लागेल. लोढांना लोकांचे पैसे द्यावे लागतील. लोकांना ज्या लोकांचे बुकिंग घेतल्या गरीब लोकांचे त्यांचे पैसे द्यावे लागतील. कॉन्ट्रॅक्टर लोकांचे पैसे द्यावे लागतील. सोसायटीतल्या लोकांनी मेहनतीने जमा केलेले त्यांचे जे पैसे आहेत 90 कोटी रुपये, त्याचा हिसाब देखील लोढांना द्यावा लागेल, नाहीतर आम्ही गप्प बसणार नाही.